Hello students, welcome to the video of solutions of Super 30 MCQs from the topic rotational motion. Already I have uploaded a video in which I have given 30 most important questions from this topic. If you have not yet solved those questions, पहिले या particular videoच्या description मध्ये find that assignment sheet, solve it and then watch the video and see the solutions of each and every question. I'm going to explain all 30 questions. Let us start with question number 1. First of all, you must have that assignment sheet in front of you so that you can, I'm not going to write the question over here, just refer that assignment sheet. I'm just going to give the solutions, right? So let us start with question number 1. First question देखो, first question क्या था? Initial angular velocity of a circular disk is m. Initial angular velocity of circular disk of mass m is omega 1. So there is a disk और इस disk का angular velocity is omega 1, mass है m. Now, if two small spheres of mass m are gently attached on diametrically opposite point, इन दो पॉइंट पे स्मॉल एम मास के दो स्पीयर्स अगर अटैच कर दिए तो फाइनल ओमेगा क्या होगा? ये ऑब्वियस क्वेश्चन कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम पे है, जिसमें I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 बराबर. सो पहले मोमेंट ऑफ इनर्शिया कितना है? फर्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया इज हाफ एम आर स्क्वायर. डिस्क है ये, सो डिस्क का मोमेंट ऑफ इनर्शिया होता है हाफ एम आर स्क्वायर, करेक्ट, इनटू तभी तो ये दो मासेस अटैच नहीं थे, इंटू ओमेगा 1 एंगुलर मोमेंटम इनिशियली. फाइनली क्या होता है? फाइनली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क वैसे ही रहेगा, प्लस ये दो मासेस जो है उनके मोमेंट ऑफ इनर्शिया बेसिकली ऐड हो जाएंगे उसमें. सो 2 टाइम्स आई कैन से 2 टाइम्स एम आर स्क्वायर, करेक्ट. ये जो छोटा मास है ना, ये कितने डिस्टेंस पे है? इट इज एट डिस्टेंस आर, सो एम आर स्क्वायर ट्वाइस वी नीड टू टेक. सो दिस विल बी फाइनल मोमेंट ऑफ इनर्शिया. क्वेश्चन आहे व्हॉट विल बी फायनल अँग्युलर वेलॉसिटी. सिंपल क्वेश्चन आहे. सो इफ आय डिवाइड इट होल कम्प्लिटली डिवाइड केलं जर काही, तर बघा काय होईल. हाफ मोठा एम मोठा आर स्क्वेअर अपॉन हाफ मोठा एम मोठा आर स्क्वेअर प्लस ट्वाइस छोटा एम मोठा आर स्क्वेअर इंटू ओमेगा 1 इज इक्वल टू ओमेगा 2. असं कुठलं ऑप्शन तर दिसत नाही. तर आर स्क्वेअर कॉमन घेऊन कॅन्सल झाले आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मी समजा 2 मल्टिप्लाय केलं, 2 तर हा 2 कॅन्सल होईल. 2 मल्टिप्लाय करतो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, सो 2 कॅन्सल झाला. वरती काय राहिला? फक्त एम अपॉन व्हेन आय मल्टिप्लाय इट इन द ब्रॅकेट 2 and 2 विल कॅन्सल, ओनली एम विल बी लेफ्ट, प्लस 2 2 4m इंटू ओमेगा 1 इज इक्वल टू ओमेगा 2. असं कुठलं ऑप्शन असेल तर ते आहे आणि असं मॅच होतं आहे ऑप्शन सी. सो क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे सी, बरोबर ना. लेट अस मूव टू क्वेश्चन नंबर 2. बघा आता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क इज मॅक्सिमम. कधी मॅक्सिमम असं विचारलं आहे. एक डिस्क आहे, ओके, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. एक तर तुम्ही स्टँडर्ड लक्षात ठेवा, कुठल्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या सेंटर ऑफ मासच्या अबाउट इट इज द लीस्ट. सो ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए लीस्ट असेल, लीस्ट. आणि जसं आपण ॲक्सिस सेंटर ऑफ मासपासून लांब 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 जाऊ तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत जातो. म्हणजे एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, 0.1 2 3 4 4 पॉईंटमध्ये मॅक्सिमम मोमेंट ऑफ इनर्शिया कधी असेल? वेन यू विल गो द फार्देस्ट. जेवढं लांब जाऊ ना तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्सिमम असेल. इथे तुम्हाला 4 पॉईंट दिलेत, ए डी सी आणि बी, आणि विचारले मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी मॅक्सिमम अबाउट विच ॲक्सिस. ऑब्व्हियसली बी असेल. ह्याच्यात काय रॉकेट सायन्स आहे? सगळ्यात लांब जो ॲक्सिसपासून असेल, जो सेंटरपासून सगळ्यात लांब असेल, दॅट शुड बी दी आन्सर. सो क्वेश्चन नंबर 2चा आन्सर शुड बी बीटा, दॅट इज पॉईंट बीच्या अबाउट इट इज गोइंग टू हॅव मॅक्सिमम मोमेंट ऑफ इनर्शिया. क्वेश्चन नंबर 3 बघा. अ स्मॉल युनिफॉर्म ऑब्जेक्ट रोल्स अप द कर्व्ड सरफेस. एका कर्व्ड सरफेसवरून तो रोल अप होतो. एक स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे, तो इट रोल्स अप द कर्व्ड सरफेस, ज्याची मॅक्सिमम हाईट किती आहे? 3v²/4g. क्वेश्चन विचारलं आहे ही बॉडी कोणती असेल? जर आपण असं म्हणू की त्याच्याकडे आत्ता कायनेटिक एनर्जी रोलिंग एवढी असेल तर इट रिचेस अप टू हाईट h. ह्याचा अर्थ व्हॉट आय कॅन से की ही जर काही बॉडी वरती जाऊन थांबत असेल म्हणजे ही कायनेटिक एनर्जी रोलिंग जी आहे ती यूज होती आहे इथपर्यंत जायला, तर हाईट दिली आहे, करेक्ट. सो व्हॉट शुड बी द शेप ऑफ द बॉडी? सिम्पल क्वेश्चन आहे. वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे, जर बॉडी वरतून रिलीज केली असती ना तर त्याची वेलॉसिटी किती असते इकडे? वी नो द फॉर्म्युला, करेक्ट ना. वी नो दिस फॉर्म्युला. त्याची वेलॉसिटी बॉटमला एवढी असते. इथे उलटं दिलं आहे, तुम्हाला सांगितलं त्यांनी की वेलॉसिटी व्ही आहे आणि जर ती वरती जात असेल एच हाईटला तर मला सिम्पली काय करायचं आहे? एच आणि व्ही मधलं रिलेशन इक्वेट करायचं. इफ आय स्क्वेअर बोथ साइड्स, टेल मी व्हॉट आय विल गेट. आय विल गेट v² इज इक्वल टू
2gh upon 1 plus k square by r square. करेक्ट, 1 plus k square by r square. Simply I'll get this. आणि त्यांनी दिलं तुम्हाला हाईट किती आहे, सो टाका ना हाईटची व्हॅल्यू. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हाईट गिवन? 3v square by 4g. g will cancel, v square will cancel, 2 will cancel. 1 plus k square by r square multiplying it on RHS will basically give you 3 by 2. And if k square 1 plus k square by r square is 3 by 2, it means k square by r square is 1 by 2. 1 by 2 plus 1 is 3 by 2. आणि जर k square by r square 1 by 2 येत आहे, it means this body should be what? It should be a disk. डिस्कचा k square by r square 1 by 2 आहे. तुम्हाला हे माहिती पाहिजे, डिस्क, रिंग, हॉलो स्पियर, सॉलिड स्पियर या 4 बॉडीजचे k square by r square चे व्हॅल्यूज माहिती असले पाहिजे. डिस्कसाठी इट इज हाफ, रिंगसाठी इट इज 1, हॉलो स्पियरसाठी 2 by 3, सॉलिड स्पियरसाठी 2 by 5. दीज आर द व्हॅल्यूज ऑफ k square by r square. कळालं? So this is how you solve question number 3. Let us move to question number 4. Fourth question वाचा तुम्ही जरा वेळ घ्या. You can read the question. Question आहे सॉल्विंग वाला. ठीक आहे, बघा मी तुम्हाला क्वेश्चन एक्सप्लेन करतो, आधी तुम्ही वाचून घ्या क्वेश्चन. The question is, a solid cylinder of mass 50 kg and radius 0.5 meter is free to rotate about its horizontal axis. The mass of the string is wound around the cylinder with one end attached and other end is hanging freely. असा क्वेश्चन बघ. This is a solid cylinder. जसा हा सॉलिड सिलेंडर आहे ना, हा सॉलिड सिलेंडर आहे आणि ह्याला स्ट्रिंग माउंट केली आहे, अशी स्ट्रिंग माउंट केली आहे आणि त्याला एक एंड फ्री सोडलं आहे. करेक्ट. ह्याचा मास किती आहे? द मास इज 50. व्हॉट इज रेडियस? रेडियस इज 0.5 मीटर. गिवन डेटा आहे. दिस इज क्वेश्चन नंबर 4. अँड काय क्वेश्चन आहे? द टेन्शन इन द स्ट्रिंग. किती टेन्शन रिक्वायर्ड आहे, किती ओढलं पाहिजे मी? व्हॉट शुड बी द टेन्शन इन द स्ट्रिंग so that it will generate angular acceleration of 2 revolutions per second square. असं तुम्ही मला वाटत नाही कधी बघितलं असेल. अँग्युलर ॲक्सेलरेशन तर रेडियन पर सेकंड स्क्वेअरमध्ये असतं, हे तर रेव्होल्युशन्स पर सेकंड स्क्वेअरमध्ये दिलं आहे. ह्याचा अर्थ यू मस्ट बी एबल टू कन्वर्ट इन टू रेडियन पर सेकंड स्क्वेअर. 1 revolution is 2 pi, 2 revolution will be 4 pi, 2 revolution is 4 pi रेडियन पर सेकंड स्क्वेअर. इनडायरेक्टली अल्फा दिला होता, इनडायरेक्टली. बरोबर. आपल्याला विचारलं आहे की व्हॉट शुड बी द टेन्शन. आता टेन्शन इथून जो अप्लाय होतो ना, टेन्शन ओढल्यावरती, तर तो बेसिकली टॉर्क क्रिएट करतो आणि टॉर्कचा फॉर्म्युला असतो आर बार क्रॉस एफ बार. आणि इथे नेमकं काय होतं आहे, फोर्स आणि पोझिशन वेक्टर ज्याच्या अबाउट फोर्स ॲक्ट होतो ते परपेंडिक्युलर आहेत. सो आर क्रॉस एफला मी सिम्पली आर इंटू एफ लिहू शकतो, विच इज आर इंटू टेन्शन आर टी. हा झाला टॉर्क. टॉर्क किती क्रिएट करतो हा टेन्शन? आर टी. अँड दिस टॉर्क इज बेसिकली causing angular acceleration. So torque is equal to I alpha. Angular वाला फॉर्म्युला इक्वेट केला लिनियर वाल्याबरोबर. सो टेन्शन काय येईल? टेन्शन येईल I अल्फा बाय आर. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? इथं डिस्क आहे. बेसिकली सिलेंडर जेव्हा फिरतो ना, सिलेंडर इज अ फॉर्म ऑफ डिस्क. बरोबर ना रे? ही डिस्क आहे समजा आणि हे सिलेंडर आहे. दोन्हीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेमच असतो. किती असतो? हाफ एम आर स्क्वेअर. सो हा पण या ॲक्सिसच्या अबाउट फिरतो ना, तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज हाफ एम आर स्क्वेअर आय अल्फा अपॉन आर. एक आर गेला, राहिलं काय? हाफ. मास 50, रेडियस 0.5 म्हणजेच हाफ. अल्फा 4 पाय, 4 आणि हे 4 गेला. 50 पायजा 157, 157 आहे आन्सर. डेल्टा. आता 50 पायजा 157 मी कसं काढलं पटकन, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे. पायची व्हॅल्यू 3.14. बरोबर ना? 100 पायची किती असेल? 314. आणि त्याचा अर्धा जर काही केलं ना, तर 157 येतो. दॅट इज 50 पाय. ओके, 50 पाय इज 157. यू मस्ट नो दी स्टँडर्ड मल्टिपल्स ऑफ पाय. पायचे मल्टिपल्स माहिती पाहिजे रे बाबा. पायची व्हॅल्यू 3.14, 2 पायची व्हॅल्यू 6.28 असते. मी त्याला 25 घेतो मुद्दामून. मग 4 पाय डायरेक्टली किती होतो? 12.5. 4 पाय होतो 12.5. 8 पाय किती होतो? 25. 16 पाय किती होतो? 50. 100 पाय किती होतो? 32 पाय किती होतो? 22 पाय 100. सो हे स्टँडर्ड व्हॅल्यूज माहिती असतील ना, इट विल मेक अ लाईफ इझी. ओके, सो दिस वॉज क्वेश्चन नंबर 4. वी विल मूव्ह टू क्वेश्चन नंबर 5. फिफ्थ क्वेश्चन वाचा. क्वेश्चन नंबर 5 जो आहे, इट इज बेसिकली क्वेश्चन बेस्ड ऑन इन्क्लाइंड प्लेनवरचं रोलिंग मोशन.
ओके. सो क्वेश्चन असा आहे, इन्क्लाइंड प्लेनवरून रेशिओ ऑफ ॲक्सिलरेशन ऑफ अ सॉलिड स्पियर रोलिंग डाऊन एन इन्क्लाइंड प्लेन. एका इन्क्लाइंड प्लेनवरून सॉलिड स्पियर इट इज रोलिंग डाऊन द प्लेन. तर बघा, दिस इज क्वेश्चन नंबर किती हा, क्वेश्चन नंबर 5 आहे हा. आणि इन्क्लाइंड प्लेनवरती सॉलिड स्पियर इज रोलिंग. तर तुम्हाला काय विचारलं आहे, कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ ॲक्सिलरेशन रोलिंग डाऊन द प्लेन, फर्स्ट विदाउट स्लिपिंग आणि सेकंड विथ स्लिपिंग. म्हणजे स्लिपिंग आणि विदाउट स्लिपिंग. विदाउट स्लिपिंग म्हणजे ॲक्सिलरेशन प्युअर रोलिंग, ह्याला म्हणतात विदाउट स्लिपिंग. स्लिप ना, सटकत नाही येतो. डिवायडेड बाय ॲक्सिलरेशन ओनली स्लिपिंग म्हणजे प्युअर ट्रान्सलेशनल. प्युअर ट्रान्सलेशनल आणि वरती प्युअर रोलिंग होणार आहे. तर ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला रोलिंग मोशनला आपण बघितला आहे. काय फॉर्म्युला, जी साइन थीटा अपॉन 1 + k²/r². दिस इज द फॉर्म्युला ऑफ ॲक्सिलरेशन. काय फॉर्म्युला आहे, जी साइन थीटा अपॉन 1 + k²/r². आणि जर नुसता ट्रान्सलेशन मोशन असेल ना, नुसता ट्रान्सलेशन, तर नुसत्या ट्रान्सलेशनमध्ये कसं असतं बघा, जी खाली आहे mg, तर इथे mg साइन थीटा त्याला सटकवतो, खाली घेऊन येतो. mg कॉस थीटा नॉर्मल रिॲक्शन प्रोव्हाइड करतो. सो सटकण्यामध्ये जेव्हा तो स्लिप होत असतो तेव्हा जी साइन थीटाच फक्त असतो. सो ट्रान्सलेशनचा फक्त जी साइन थीटा असतो. सो रेशो काय येईल, बेसिकली 1/1 + k²/r² इज युअर आन्सर. सिन्स द बॉडी गिवन इज अ सॉलिड स्पियर, जी कुठली दिली असती त्याचा k²/r² टाकायचा. सॉलिड स्पियरचा मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. व्हॉट इज k²/r² फॉर अ सॉलिड स्पियर, इट इज 1/1 + 2/5. सो आन्सर काय येईल, 5 + 2 7 आणि 5 वरती जाईल, 5/7 असा ऑप्शन असणारा ऑप्शन आहे ए. क्वेश्चन नंबर 5चा आन्सर इज ए. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6. 6th क्वेश्चन वाचा तुम्ही. हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 6. तुम्हाला काही लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. कुठलं सोल्युशन तुम्हाला वाटलं की अरे इम्पॉर्टंट वाटतं हे लिहून घेतलं पाहिजे. ओके. बघा क्वेश्चन नंबर 6 बघा काय दिलं आहे, 2 पॉईंट मासेस m1 आणि m2, 2 पॉईंट मासेस बरोबर. आणि इट इज रोटेटेड अबाउट 1 ॲक्सिस विथ अँग्युलर वेलॉसिटी ω0. ω0ने फिरवायचं आहे अबाउट 1 ॲक्सिस. जी डिस्टन्स x वरती आहे, म्हणजे ऑब्व्हियसली ही लेंथ l असेल ना, तर l - x उरलेली लेंथ असणार आहे. ऑब्व्हियस इट इज, कॉमन सेन्स आहे. क्वेश्चन खूप ट्रिकी आहे. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं आहे की वर्क रिक्वायर्ड टू सेट दिस रॉड इन टू अँग्युलर वेलॉसिटी. याला रोटेट करण्यासाठी, या पर्टिक्युलर सिस्टमला रोटेट करण्यासाठी मिनिमम एनर्जी कधी लागेल, मिनिमम एनर्जी कुठल्या व्हॅल्यू ऑफ एक्सला लागेल. तर कॉमन सेन्स आहे, एनर्जी जी लागते ना ती बेसिकली कायनेटिक एनर्जी लागते. एनर्जी मिनिमम कधी लागेल, ऑब्व्हियसली मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम असेल, बिकॉज ω0ला तर फिरवायचं त्याला, हा कॉन्स्टंट आहे. सो मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया कधी असेल. आणि मी मगाशीच सांगितलं कुठल्याही सिस्टमसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया इज लिस्ट वेन द ॲक्सिस पासेस थ्रू सेंटर ऑफ मास. सिम्पली तुम्हाला विचारलं ह्याचं सेंटर ऑफ मास काय आहे, हे डिस्टन्स काय आहे. नाव एव्हरीवन नोज, इफ आय से दिस ॲक्सिस इज x ॲक्सिस, दिस ॲक्सिस इज y ॲक्सिस. सो ह्याचा 0,0 झाला आणि हा काय झाला L,0. सेंटर ऑफ मास तर कोणी पण काढेल. काय असतं XCM, काय येतो सेंटर ऑफ मास XCM. इट विल बी m1 x1 0, m1 x1 0 प्लस m2 x2 अपॉन m1 + m2. सो काय मॅच होतं आन्सर, द डिस्टन्स ऑफ सेंटर ऑफ मास फ्रॉम दिस पर्टिक्युलर साईड दॅट इज x इज इक्वल टू काय आहे m2 अपॉन m1 + m2 इंटू L. असा ऑप्शन असणारा करेक्ट आन्सर कुठला आहे, आन्सर इज ए. Option A is the correct answer for question number 6. Now question number 7. 7th question बघा पुढचा क्वेश्चन. 3 आयडेंटिकल स्पेरिकल शेल्स. असे क्वेश्चन नीटला खूप वेळा आलेत, इवन CETला पण येण्याचे चान्सेस आहेत. 3 स्पेरिकल शेल्स. शेल असा शब्द ऐकला ना समजून जायचं, हॉलो शेल म्हणजे हॉलो स्पियर. 3 शेल असे अरेंज्ड आहेत, म्हणजे 2 टँजेन्शियल आहेत ॲक्सिसला आणि 1 डायमीटर आहे. आणि हा सिस्टम असा फिरवला तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, सिम्पल आहे. ह्याच्यासाठी डायमीटरचा फॉर्म्युला वापरायचा. शेलसाठी डायमीटर काय असतो 2/3 mr², 2/3 mr² असतो डायमीटरचा. प्लस हा टँजंट झाला, टँजंटचा फॉर्म्युला काय आहे, टँजंटचा फॉर्म्युला आहे 2/3 + 1 दॅट इज
5/3 mr², बरोबर, प्लस हा पण टँजंटच्या अबाउट फिरतोय, सो टँजंटच्या अबाउट 5/3 mr². तुम्हाला हे फॉर्म्युले येत नसतील तर रोटेशनल मोशनचा डिटेल्ड व्हिडिओ पूर्ण मी अपलोड केला आहे, पूर्ण लेसन शिकवला आहे क्विकमध्ये, तो बघून घ्या की कसे फॉर्म्युले बनलेत हे. सो हे तिन्हीचे मी ॲड केले, 2 टँजंट 1 डायमीटर ॲड केलं तर डिनॉमिनेटर तिघांचा 3च आहेत, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यांकडे mr² आहे, सो सगळ्यांचे mr² ॲड केले. 5 5 and 2 ची ॲडिशन किती आहे? 5 + 5 10 + 2 12 mr²/3 is basically 4 mr². The correct choice would be C. Option C is the correct answer. So this was question number 7. We will solve question number 8 now. 8th question बघा. क्वेश्चन नंबर 8 परत एकदा 2 पॉइंट मासचाच क्वेश्चन आहे, बट हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? अ लाईट रॉड ऑफ लेंथ L, म्हणजे या रॉडला मासच नाही आहे, लाईट म्हटल्यावरती संपला विषय, हॅज 2 masses m1 and m2 at its ends. द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंटर ऑफ मास. ह्याच्या सेंटर ऑफ मास, समजा हा एक्स सेंटर ऑफ मास आहे ना, हा सेंटर ऑफ मास आहे, तर सेंटर ऑफ मासच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? सिंपल क्वेश्चन आहे, बरोबर ना. सो सेंटर ऑफ मासच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा बघा. तर ह्याला आपण म्हणू एक्स, तर हा काय झाला L-x. सो काय येईल मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया येईल m1x² प्लस m2 L-x², m2 L-x². करेक्ट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? हे तर आपल्याला माहिती आहे. एक्सची व्हॅल्यू कशी काढलेली मगाशीच काढलेली ना. हा जर काही 0,0 असेल आणि हा L,0 असेल तर हा पॉईंट जे हे डिस्टन्स आहे ना, हे किती आलेलं, हे कसं काढायचं? पलीकडचा मास अपॉन टोटल मास इंटू L असं असेल हे लेंथ. तसंच हे लेंथ कसं असेल तर होल लेंथ मायनस दिस लेंथ. जर तुम्ही सॉल्व केलं तर असं येईल, इकडची लेंथ कशी काढायची? पलीकडचा मास अपॉन टोटल मास इंटू लेंथ, बरोबर. सो काय येईल आन्सर बघा. फर्स्टचा आन्सर काय येईल? ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया m1 दिस स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर काय येतो रे? m2² L² अपॉन m1 + m2 द होल स्क्वेअर, प्लस ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल? ह्याचा मास इंटू हे डिस्टन्स काय आहे? हे आहे, ह्याचा स्क्वेअर करावा लागेल. ह्याचा स्क्वेअर काय येईल? m1² L² अपॉन m1 + m2 द होल स्क्वेअर. कॉमन काय येणार? डिनॉमिनेटर m1 + m2 द होल स्क्वेअर आहेच, न्यूमरेटरमध्ये L² कॉमन आहे, m1 m2 दोघांकडे कॉमन आहे, m1 m2, आणि ह्याच्याकडे m1 m2 मध्ये m2 राहील, m1 m2 कॉमन घेतल्यावरती, बरोबर ना. m1 m2 कॉमन घेतला की m2 राहील, ह्याच्यातनं m1 m2 कॉमन घेतला तर m1 राहील, म्हणजे आतमध्ये काय राहील? m1 + m2, आणि 1 m1 + m2 कॅन्सल झाला तर m1 m2 अपॉन m1 + m2 इंटू L². असा ऑप्शन करेक्ट असणार आहे. द करेक्ट आन्सर फॉर दिस इज ऑप्शन A, अल्फा. This is question number 8. This is how you can solve question number 8. Right? Question number 9 बघा. हा पूर्ण व्हिडिओ मी 1 टेकमध्ये करणार आहे, टाइमपास नाही करणार आहे जास्त. क्वेश्चन नंबर 9 बघा आता. 9th क्वेश्चन. सी क्वेश्चन नंबर 9 काय आहे? अ सॉलिड स्पियर ऑफ मास m रेडियस r इज रोटेटिंग अबाउट इट्स डायमीटर. 9th question. Solid sphere is rotating about its diameter. Fine. पुढे solid cylinder of same mass same radius is rotating about. Solid cylinder same mass same radius is rotating about its natural axis, बरोबर, its geometrical axis with twice the angular speed. हा ओमेगाने फिरतोय ना, चल हा 2 ओमेगाने फिरतो. तर विचारले व्हॉट इज द रेशियो ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. स्पियरची कायनेटिक एनर्जी अपॉन सिलेंडरची कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. सो फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती आहे. हाफ आय ऑफ स्पियर ओमेगा ऑफ स्पियर स्क्वेअर, हाफ आय ऑफ सिलेंडर ओमेगा ऑफ सिलेंडर, बट ओमेगा ऑफ सिलेंडर त्यांनीच सांगितले ट्वाईस आहे, असं येईल. हाफ जाणार. आता सिलेंडर आणि स्पियर दोघांचे मास आणि रेडियस सेम आहेत. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्पियर? इट इज 2/5 mr² ओमेगा², बरोबर. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिलेंडर? स्पियरचा मी टाकला, सिलेंडर एक प्रकारची डिस्क तर आहे, तर डिस्कचा फॉर्म्युला काय असतो? हाफ mr² इंटू 2 ओमेगा द होल स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर काय येईल? 4 ओमेगा². सो ओमेगा² गायब, mr² गेला, 2/5 आणि खाली काय राहिला? 2. 2/5/2, 2/5/2
बाय 1 झालं ना ते, तर बेसिकली 2 आणि 5 मल्टिप्लाय होतो. सो 2 आणि 2 जाणार, आन्सर राहणार 1:5. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 9, इज आन्सर 1/5. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, दॅट इज द 10th क्वेश्चन. काय क्वेश्चन है बघा, कोई डिस्क और कोई गोला जिनके, जाऊ द्यात मरा इंग्लिशमध्ये वाचतो मी, हिंदीमध्ये पण दिला आहे तो क्वेश्चन. अ डिस्क अँड अ स्पियर ऑफ सेम रेडियस बट डिफरंट मासेस रोल ऑफ 2 इन्क्लाइंड प्लेन विथ द सेम अल्टिट्यूड आणि सेम लेंथ. एच आणि एल सेम आहे, म्हणजे 2 स्पियर आणि सिलेंडर एच आणि एल सेम वरून खाली पडणार, म्हणजे बेसिकली थीटा सेम आहे. करेक्ट. विच वन विल रीच द बॉटम फर्स्ट, हे तुम्हाला माहितीच पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहिला नाही पाहिजे मनामध्ये, की सगळ्यात पहिला कुठल्याही इन्क्लाइंड प्लेनवरून अँगल थीटावरून रोल केला हाईट एचवरून, तर सगळ्यात पहिला पोचतो स्पियर. फर्स्ट रँक असतो स्पियरचा, सगळ्यात पहिला पोचतो. 2 नंबरला पोचतो सेकंड जो असतो ना, सेकंड वन, तो कोण असतो, तर सेकंड वन असतो डिस्क. थर्ड असतो हॉलो स्पियर आणि लास्ट पोचतो रिंग. ह्या क्वेश्चनमध्ये अ डिस्क अँड अ स्पियरची रेस लावली आहे. सो क्वेश्चन विचारलं आहे विच वन गेट्स टू द बॉटम फर्स्ट. द आन्सर इज ऑब्वियसली स्पियर. ऑप्शन इज सी. मासेस डिफरंट असू देत, रेडियस डिफरंट असू देत, फरक पडत नाही. फरक फक्त ह्याच्यानेच पडतो की त्यांची हाईट सेमवरून रिलीज केलं पाहिजे. ओके. आणि दुसरी गोष्ट, येस रेडियस खूप मोठा डिफरन्स नाही पाहिजे. रेडियस सगळ्यांचे स्मॉल असतील ना ॲज कम्पेअर्ड टू एच, तर बोथ ऑफ देम इफ यू रिलीज देम दे विल रीच. सगळ्यात पहिला स्पियर पोचेल, नंतर डिस्क, हॉलो आणि रिंग सगळ्यात लास्ट. या क्वेश्चनमध्ये तसंच विचारलेलं, रेसिंगमध्ये कोण सगळ्यात पहिले येईल. आन्सर इज स्पियर. क्वेश्चन नंबर 11. हा क्वेश्चन CETमध्ये आलेला, स्लाईट व्हेरिएशन करून त्याच्यामध्ये ω1 ω2 इक्वल दिलेलं आहे त्यांनी, काहीतरी व्हेरिएशन दिलेलं त्याच्यामध्ये ω1 ω2 मध्ये. बघा क्वेश्चन नंबर 11 काय आहे आणि तुम्हाला सॉल्व कसा करायचा आहे तो. रीड क्वेश्चन नंबर 11. तुमच्याकडे आहेत नोट्स. व्हॉट इज द क्वेश्चन. 2 डिस्क ऑफ सेम मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट देअर रेग्युलर ॲक्सेस through center perpendicular to the plane are rotating with angular velocity ω1 ω2. फाइन. ω1 नी फिरतोय पहिली डिस्क, ω2 नी फिरतोय दुसरी डिस्क. दोन्ही डिस्क कशा आहेत, सेम मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे. सो याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय, याचाही आय. ओके. आता त्या दोघांना जॉईन केलं. जॉईन केल्यावरती ती मोठी डिस्क बनली, मोमेंट ऑफ इनर्शिया 2I झाला. नवीन अँग्युलर वेलॉसिटी काय असेल ती काढू होते पहिलं तर, आणि नंतर विचारले लॉस इन कायनेटिक एनर्जी काय झालं. सो पहिलं तर बिफोर जॉईनिंग देम आपण कधी पण असे प्रश्न सॉल्व कसे करायचे. 2 डिस्क फिरत होते, जॉईन केले, असे क्वेश्चन कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमनी करायचे. ह्याचा अँग्युलर मोमेंटम I1 ω1 होता आणि ह्याचा I2 ω2 होता. बरोबर. हा अँग्युलर मोमेंटम आधी होता आणि जॉईन केल्यावरती अँग्युलर मोमेंटम काय झाला, 2I. मोमेंट ऑफ इनर्शिया ॲड झाला. इथं I1 ω1 इज I आणि I सेम आहेत काय. सो इथं I ω1 I ω2 असं होईल आणि नंतर 2I ω. सो I कॉमन येईल, ω1 + ω2 इज 2I ω. व्हॉट यू विल गेट इज की बाबा फायनल त्याची वेलॉसिटी ही या दोघांची ॲव्हरेज वेलॉसिटी आहे. यू विल अंडरस्टँड दॅट की फायनली जेव्हा ते चिपकतील ना, म्हणजे हा समजा 10 रेडियन पर सेकंडनी फिरत होता आणि हा फिरत होता 20 रेडियन पर सेकंडनी, दोघांना स्टिक केल्यावरती या दोघांचं ॲव्हरेज 15. दिस विल रोटेट विथ 15 रेडियन पर सेकंड, हाफ द स्पीड. ओके. सो ω फायनल is ω1 + ω2/2. This is how you can find the angular velocity. Now the question is what is the loss of energy? What is the loss of kinetic energy? Kinetic energy मध्ये लॉस काय होतो बघा. तर कायनेटिक एनर्जी फायनल किती आहे, हाफ I ω². काय फायनल ω, ॲव्हरेज आहे. ही फायनल कायनेटिक एनर्जी झाली. इनिशियल कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी इनिशियल इज हाफ I ω1² + हाफ I ω2². दॅट इज हाफ I कॉमन ω1² + ω2². बरोबर. हे गेलं. फायनल आणि इनिशियल सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट करताना ह्याचा आन्सर काय येते बघा. ह्याचा आन्सर येईल, ह्याचा आन्सर असेल I/4 बिकॉज 1/2 चा स्क्वेअर इज 1/4. बाहेर आला तो ω1 + ω2 द होल स्क्वेअर.
बरोबर, मायनस आय बाय 2 ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ओमेगा 2 स्क्वेअर. करेक्ट. कॉमन काय येणार याच्यातनं, कॉमन विल बी आय बाय 4 इफ आय टेक कॉमन. इफ आय टेक आय बाय 4 कॉमन, त्याचं एक्सपान्शन काय येईल, ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 द होल स्क्वेअर मायनस, ह्याच्याकडे तर आय बाय 4 नाही आहे, सो आय नीड टू मल्टिप्लाय दिस विथ 2 ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ओमेगा 2 स्क्वेअर. बरोबर ना, मल्टिप्लाय करून बघा आय बाय 4 आतमध्ये आय बाय 2 राहील. आणि आता हे सॉल्व केलं, एक्सपान्शन जर काही तुम्ही केलं ह्याचं, तर काय मिळेल, व्हॉट इज द आन्सर दॅट यू विल गेट. याचा आन्सर काय येणार आहे, ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ओमेगा 2 स्क्वेअरचं अख्खं एक्सपान्शन. इफ यू डू इट यू विल गेट ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ओमेगा 2 स्क्वेअर प्लस 2 ओमेगा 1 ओमेगा 2 मायनस ह्याचा काय येईल, 2 ओमेगा 1 स्क्वेअर मायनस 2 ओमेगा 2 स्क्वेअर. करेक्ट. आणि याच्यामध्ये ओमेगा 1 स्क्वेअर मायनस 2 ओमेगा 1 स्क्वेअर, ओमेगा 2 स्क्वेअर मायनस 2 ओमेगा 2 स्क्वेअर. काय येते त्याचं सिम्प्लिफिकेशन बघा. इफ यू सॉल्व इट यू विल गेट अ नेगेटिव्ह आन्सर. ॲक्च्युली मी इथे फायनल मायनस इनिशियल, इथे मी फायनल मायनस इनिशियल केली आहे. बेसिकली फायनल मायनस इनिशियल नेगेटिव्ह येणार आहे, कारण की लॉस आहे ना, सो नेगेटिव्हमध्ये आन्सर जाणार आहे. बघा कसं येईल आन्सर. इथे आय बाय 4 बाहेर आहे, सो इफ आय टेक दॅट आय बाय 4 कॉमन, व्हॉट इज लेफ्ट इन द ब्रॅकेट, ओमेगा 1 स्क्वेअर मायनस ओमेगा 2 ओमेगा 1 स्क्वेअर इज मायनस ओमेगा 1 स्क्वेअर, ओमेगा 2 स्क्वेअर मायनस 2 ओमेगा 2 स्क्वेअर इज मायनस ओमेगा 2 स्क्वेअर, आणि प्लस 2 ओमेगा 1 ओमेगा 2. याच्यातनं पूर्ण मायनस साईन कॉमन घेतली ना, मायनस साईन, तर मायनस प्लस प्लस होईल. अँड व्हॉट इज दिस, दिस इज बेसिकली एक्सपान्शन ऑफ ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 द होल स्क्वेअर, आय बाय 4. नेगेटिव्ह आन्सर. What is the change in energy? Change in energy is this much. Negative sign represents it is the loss in energy. So the answer is minus. Minus sign त्यांनी घेतली नाही आहे, जस्ट लॉस दिला आहे. सो लॉसमुळे आन्सर काय आलं, लॉसमुळे आन्सर येणार आहे 1 by 4 I ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 द होल स्क्वेअर. ऑप्शन इज ए अल्फा. दिस वॉज क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 12 बघा आता. 12th क्वेश्चन जो आहे नेक्स्ट वन, त्यामध्ये अ सॉलिड स्पियर इज रोलिंग, अ सॉलिड स्पियर इज बेसिकली रोलिंग डाऊन द प्लेन. ओके. आणि काय विचारले, रोलिंग मोशनमध्ये सॉलिड स्पियर आहे, तर व्हॉट इज द रेशिओ ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी ट्रान्स अपॉन कायनेटिक एनर्जी ट्रान्स प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनल, म्हणजे बेसिकली टोटल कायनेटिक एनर्जीचा रेशिओ विचारला आहे. तुम्ही थिअरी लेक्चर नीट अटेंड केलं असेल, तुम्हाला आठवत असेल, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीला काय करायचं, हाफ एम व्ही स्क्वेअर पुट करायचं, इंटू 1 करायचं फक्त बास. जर तुम्हाला टोटल कायनेटिक एनर्जी विचारली ना, तर हाफ एम व्ही स्क्वेअर मल्टिप्लाय करायचं, इंटू 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर घ्यायचं. आणि जर नुसती रोटेशनल विचारली, काय टोटल नाही, नुसती रोटेशनल विचारली असती, तर हाफ एम व्ही स्क्वेअर इंटू फक्त के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर केलं असतं. परत लिहून दाखवतोय मी. तर इफ क्वेश्चन इज बाबा कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल किती आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर, कायनेटिक एनर्जी रोटेशनल किती आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर, कायनेटिक एनर्जी रोलिंग किती आहे, रोलिंग, परत हाफ एम व्ही स्क्वेअर. फरक एवढाच आहे, ह्याच्यात इंटू 1 ट्रान्सलेशन हाफ एम व्ही स्क्वेअर, रोटेशनलला इंटू के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, आणि रोलिंगला 1 प्लस ह्या दोघांची ॲडिशन ना रे, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो ऑब्व्हियसली तर ट्रान्सलेशनल टू टोटल विचारलं आहे, सो 1 आणि 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हे दोन तर कॅन्सलच होणार आहेत. सो ऑब्व्हियसली दोन्ही हाफ एम व्ही स्क्वेअर आहेत. सो 1 अपॉन 1 प्लस हा कुठला डिवाइस म्हणतो, कुठला ऑब्जेक्ट आहे, सॉलिड स्पियर, ज्याचा के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज 2/5. सो 5/7 आन्सर येईल हे सॉल्व केल्यावरती. सो द करेक्ट चॉईस इज डेल्टा फॉर क्वेश्चन नंबर 12. हॅव अ लुक ॲट क्वेश्चन नंबर 13. सॉलिड स्पियर ऑफ मास 2m रेडियस 4 cm इज रोटेटिंग अबाउट ॲक्सिस ॲट 3 rpm. टॉर्क रिक्वायर्ड. सिंपल क्वेश्चन आहे रे. टॉर्क रिक्वायर्ड विचारला आहे. इथे अल्फा काढू शकतो तुम्ही, अल्फाला आयनी मल्टिप्लाय केलं की टॉर्क मिळतो, बरोबर. सॉलिड सिलेंडर, रेडियस मास दिला आहे, रोटेटिंग ॲट 3 rpm, आणि त्याला स्टॉप करायचं आहे. इट इज रोटेटिंग विथ 3 rpm. त्याला स्टॉप करायचं आहे 2π रेव्होल्युशन्स नंतर, म्हणजे त्याची आत्ता इनिशियल स्पीड काय, इनिशियल स्पीड 3 rpm, 3 रेव्होल्युशन्स पर मिनिट, म्हणजे किती झालं रेडियन पर सेकंडमध्ये, किती झालं रेव्होल्युशन्स पर सेकंडमध्ये, 3/60, म्हणजे 1/20 हर्ट्स आहे त्याचे ओमेगा इनिशियल. आणि फायनली इट कम्स टू रेस्ट, बरोबर ना. फायनली इट कम्स टू रेस्ट. तुम्हाला विचारलं किती टॉर्क लागणार आहे, सो पहिलं तर अल्फा काढून रे, टॉर्क इज आय अल्फा करता येईल. म्हणजे अल्फा कसा काढू शकतो आपण, तर ओमेगा फायनल स्क्वेअर इज ओमेगा इनिशियल स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. हे शिकलाय का तुम्ही,
हे कायनेमॅटिकल इक्वेशन. फायनल अँग्युलर वेलॉसिटी 0 आहे. इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी किती आहे? आता तुम्ही म्हणाल ओमेगाला कसं हर्ट्समध्ये लिहिलं, तर हे एक प्रकारे कधी कधी रिप्रेझेंट करतो मी, बट ॲक्च्युली ओमेगा रेडियन पर सेकंडमध्ये असतो. ही लिनियर फ्रिक्वेन्सी. अँग्युलरमध्ये कसं करणार? 2π इंटू फ्रिक्वेन्सी, 2π/20 झालं, त्याचा स्क्वेअर प्लस 2 अल्फा. सांगा बरं थीटा किती आहे? थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आहे? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्यांनी रेव्होल्युशन्समध्ये दिलं आहे. 1 रेव्होल्युशन 2π रेडियन असतं. तर 2π रेव्होल्युशन हे किती असेल? 4π² असेल ना. एक रेव्होल्युशन 2π रेडियन. तर किती रेव्होल्युशन्स? त्यांनी नीट बघा 2π रेव्होल्युशन्स दिले. थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे नीटचा. 2π रेव्होल्युशन मध्ये दिलं आहे क्वेश्चनमध्ये. 2π रेव्होल्युशन म्हणजे किती रेडियन? क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर येईल 4π² रेडियन. मुद्दामून बनवलेला क्वेश्चन आहे हा, साधासुद्धा क्वेश्चन नाही आहे. आणि हे सॉल्व केलं तर ह्याच्यातनं काय येईल बघा, ह्याचा स्क्वेअर इथे आला ना, तर -4π²/400 इज इक्वल टू 2 अल्फा 4π². 4π² विल कॅन्सल, 2 विल गो डाऊन, -1/800 इज अल्फा. नेगेटिव्ह साईन इंडिकेट्स रिटार्डेशन आहे, बिकॉज स्पीड कमी झाली आहे. आपल्याला इंटरेस्ट नाही आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, वी आर इंटरेस्टेड इन द मॅग्निट्यूड. 1/800 त्याचा मॅग्निट्यूड आहे. नाउ वन्स यू गेट अल्फा, फाइंडिंग टॉर्क इज नॉट अ बिग डील. टॉर्क इज इक्वल टू I alpha, and for that what is the moment of inertia of that particular object? कुठला ऑब्जेक्ट आहे तो? तो ऑब्जेक्ट इज अ सॉलिड सिलेंडर, ज्याचा हाफ mr² असतो फॉर्म्युला. हाफ, व्हॉट इज द मास गिवन? मास इज गिवन 2 kg. व्हॉट इज रेडियस गिवन? रेडियस 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे 4/100 मीटर झालं. च स्क्वेअर हाफ mr² इंटू अल्फा किती आहे? 1/800. 1/800. अँड नाव इफ यू सॉल्व इट, 2 गेला, 2 गेला, ह्याचा स्क्वेअर काय रे? 16 बाय ह्याचा स्क्वेअर काय? 10⁴ इंटू 1/8 इंटू 10⁻². 10⁻4, 10⁻2 इज 10⁻6. खाली 8 2 जा, 2/10⁻6 दॅट इज 2 इंटू 10⁻6. टॉर्क SI युनिटमध्ये, न्यूटन मीटर त्याचं युनिट असतं. सो द करेक्ट ऑप्शन इज ए. कॅल्क्युलेशन वाईज मोठा क्वेश्चन होता, सॉल्विंग नक्कीच 54 सेकंडमध्ये नसतं झालं, बट तुम्हाला सुचलं पाहिजे अरे दिलं काय आहे, व्हॉट इज आज, टॉर्क विचारला आहे. सो मला लगेच सुचलं रे अल्फा काढला पाहिजे. आय तर काढता येईल, I अल्फानी आन्सर येणार आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व दिस क्वेश्चन नंबर 13. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. एकदम इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचा तुम्ही, तुम्हाला होपफुली जमला असेल हा क्वेश्चन ऑलरेडी. क्वेश्चन नंबर 14 बघा. 14th क्वेश्चन काय आहे? 4 point masses are placed at the corner of side ABCD. ABCD आणि each side L. Question is, what is moment of inertia about an axis passing through A parallel to BD? Parallel to BD दिसत नसेल तरी आहे. Parallel to BD. What is moment of inertia? सो बघा 4 मासेस आहेत ना जे, ते ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर 0च असेल, तो ॲक्सिसवरती आहे. कसं काढतो रे मोमेंट ऑफ इनर्शिया? ॲक्सिसपासून m इंटू डिस्टन्स स्क्वेअर करायचं असतं, राईट. सो तुम्हाला कळालं पाहिजे, हे जर काय L आहे ना, तर हे पण L आहे. सो हे किती झालं? हायपोटेनियस L √2L. हे L हे L, तर हे किती झालं रे? हे अख्खं किती झालं? हे √2 टाइम्स L झालं हे, आणि त्याच्या अर्ध हे असेल ना रे. सो √2Lचा अर्ध जर काय तुम्ही करायला गेला ना, √2Lचा अर्ध, तर तुम्हाला L/√2 मिळून जातं. कळालं का? L/√2. सो हे डिस्टन्स L/√2 आहे. सो ऑब्व्हियसली पॅरलली बघितलं तर हे डिस्टन्स L/√2, हे डिस्टन्स L/√2 आणि हे डिस्टन्स √2L. सो याचा मास m, ह्याचा डिस्टन्स L/√2 चा स्क्वेअर L²/2. तसाच याचा पण सेम आहेत म्हणून मला इंटू 2 करून टाकतो. लाईफ इझी करतो आहे आपण, जरा लवकर सॉल्व करू. प्लस सीचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? त्याचा मास इंटू दिस डिस्टन्स इज √2L, त्याचा स्क्वेअर इज 2L². 2L² प्लस 1L² इज 3mL². आहे का आन्सर? असा आन्सर आहे, दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 14 सॉल्व असा करायचा होता. हा एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन्स येऊ शकतात CETला. लेट अस मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज 15th. हा क्वेश्चन CETमध्ये आलेला, 2019 CETला आलेला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन मला सापडला नीट एक्झामच्या ह्याच्यामध्ये, नाही JEEमध्ये आला आहे वाटतं हा क्वेश्चन. कुठल्या तरी JEE मेन्सच्या क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन आहे हा. आणि क्वेश्चन बघा कसा आहे, मोठा क्वेश्चन आहे. आणि तो क्वेश्चन ॲज इट इज सॉल्व नाही, कॉपी नाही केला आहे, थोड्या व्हॅल्यू व्हेरी करून कॉपी करण्यात आलेला प्रश्न आहे.
क्वेश्चन हा रोटेशनल मोशनच्या कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवरती बेस्ड आहे. नॉर्मली मुलं प्रश्न बघून सोडून देतात, नको करायला, हा अशा टाईपचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये दिलं आहे की बारची लेंथ आहे एल, मास आहे 8m. ठीक आहे, मास ऑफ द बार इज 8m. इट लाईज ऑन अ स्मूथ हॉरिझॉन्टल टेबल, आडवा, अँड 2 पॉईंट मासेस m and 2m आर मुव्हिंग इन सेम हॉरिझॉन्टल प्लेन इन ऑपोजिट डिरेक्शन. म्हणजे समजा असा रॉड ठेवला आहे ना हॉरिझॉन्टल, ओके, असा रॉड ठेवला आहे, तर 2 मासेस, ह्याचं 8m मास आहे, एक m आणि एक 2m ह्या रॉडला परपेंडिक्युलर येऊन हिट करणार आहे. इथे हिट करणार एक, ह्याची स्पीड आहे 2v, आणि इथे एक हिट करणार आहे, ह्याची स्पीड आहे v. ह्याचा डिस्टन्स जे आहे ना ते l/6 आहे. ह्याचं डिस्टन्स जे सेंटरपासून आहे हे आहे l/3, l/6 असे डिस्टन्सेस आहेत. आणि नंतर विचारलं इफ द बार स्टार्ट्स रोटेटिंग, हे जाऊन चिटकतात, त्याला काय, ते दोन्ही जाऊन हिट करतात आणि चिटकून जातात. त्यांचे मासेस जे आहेत ना, हा मास mचा आहे, ह्याचा मास 2m आहे, ह्याचा मास 2m आहे, ह्याचा मास m. बघा, ज्याचा मास m आहे त्याची स्पीड 2v आहे, ज्याचा मास 2m आहे त्याची स्पीड v आहे. सो बेसिकली त्यांचा लिनियर मोमेंटम सेम आहे, समजून जा, mv सेम आहे. आता क्वेश्चन बघा काय, क्वेश्चन इज जेव्हा हे जाऊन धडकतील, चिटकून जातील, तेव्हा हा रॉड कितीच्या ओमेगाने फिरेल, हा रॉड कितीच्या ओमेगाने फिरणार, दॅट इज द क्वेश्चन. सो इथे सॉल्व कसं करायचं आहे, इथे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम करायचं आहे. म्हणजे एल इनिशियल इज इक्वल टू एल फायनल. तर इनिशियली अँग्युलर मोमेंटम किती आहे, तर रॉडचा अँग्युलर मोमेंटम तर 0 आहे, रॉड तर रेस्टला होता. बट ह्या पार्टिकल्सचा अँग्युलर मोमेंटम होता, अँग्युलर मोमेंटम कसा होता, तर त्यांचा अबाउट सेंटर अँग्युलर मोमेंटम होता, आणि अबाउट सेंटर अँग्युलर मोमेंटम असतो mvr. हा असा क्वेश्चन तुमच्या स्टेट बोर्ड टेक्स्टबुकमध्ये आहे की एक रॉड आहे, त्याला वरतून पार्टिकल हिट करतो आणि तो फिरतो, असाच क्वेश्चन. इथे 2 पार्टिकल हिट करतात, एवढाच फरक. सो अँग्युलर मोमेंटम रॉडचा 0 आहे, नो प्रॉब्लेम, प्लस ह्या पार्टिकलचा किती आहे m2v, आणि लेंथ किती आहे त्याचा, रेडियस l/3 डिस्टन्स दिलं आहे क्वेश्चनमध्ये, प्लस कसं आहे, कुठल्या सेन्समध्ये, क्लॉकवाईज सेन्समध्ये, प्लस ह्याचा अँग्युलर मोमेंटम किती आहे mv, आणि डिस्टन्स l/6 आहे, l/6 आहे. हा पण कसा फिरवणार आहे, क्लॉकवाईजच आहे. दोन्ही, मी अँटी क्लॉकवाईज चुकून बोललो का मगाशी, दोन्ही क्लॉकवाईज आहेत. सो हा अँग्युलर मोमेंटम इनिशियल आहे, आणि दिस शुड बी इक्वल टू अँग्युलर मोमेंटम फायनल, दॅट इज फायनल अँग्युलर मोमेंटम कसा काढणार, फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू ओमेगा, जो आपल्याला विचारला आहे क्वेश्चनमध्ये. LHS सॉल्व करून घेऊ आपण. LHS काय येईल, 2/3 mvl प्लस 1/3, हे l/6 आहे ना, सो 1/3, 2/3 प्लस 1/3 इज 1, 2/3 प्लस 1/3 इज 1, सो नुसता mvl राहिला LHSला. सो आपल्याला फक्त मोमेंट ऑफ इनर्शियाने डिवाइड करायचं आहे टू गेट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा. आता तुम्ही मला सांगा, या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर किती असेल. या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणं एवढं सोपं नाही आहे जेवढं तुम्हाला वाटत असेल, कारण की ते 2 पार्टिकल त्याच्यावरती अटॅच्ड आहेत ऑलरेडी. बघा, या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार, तर अबाउट सेंटर एव्हरी रॉड का मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12, करेक्ट. m त्याचा 8m आहे, m इज 8m, सो 8ml²/12 त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला, प्लस हा जो पार्टिकल चिटकला आहे ना इकडे, त्याचा मास किती आहे, m आहे, त्याचा डिस्टन्स l/3 आहे, सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/9 होईल, प्लस हा जो चिटकलेला पार्टिकल आहे ना, त्याचा मास किती आहे, त्याचा मास 2m आहे, डिस्टन्स किती आहे, l/6 आहे, सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, 2ml²/36, दॅट इज ml²/18. 12, 19, 12, 9, 18चा LCM असतो 36, 12, 9 आणि 18चा LCM असतो 36. ह्याला रिक्वायर्ड आहे 3चं मल्टिप्लिकेशन, सो 24 मल्टिप्लाय होईल, बरोबर ना रे. ह्याला 36 केलं, 3नी मल्टिप्लाय 24, प्लस ह्याला 4नी मल्टिप्लाय करणं रिक्वायर्ड आहे, सो +4, प्लस ह्याला 2नी मल्टिप्लाय करणं रिक्वायर्ड आहे, 2नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे वरती 2 ml². 24 + 2, 24 + 4, 28 + 2, 30/36 ml², दॅट इज 5/6 ml² इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. किती आहे, 5/6 ml². एक l गेला, 6 गेला वर, 6v/5l असं काही आन्सर असेल तर ते करेक्ट आन्सर असणार आहे ह्या क्वेश्चनचं. सो क्वेश्चन नंबर जो कोणी आहे 15th क्वेश्चन आहे हा, त्याचा आन्सर आहे बीटा. मोठा क्वेश्चन आहे, बट आस्क्ड इन CET एक्झाम 2019 पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ॲज इट इज क्वेश्चन नाही, थोडा व्हेरिएशन होता माझ्या मते त्याच्यात.
ओके, नंबर्स चेंज होते, कन्सेप्ट सेम होता. क्वेश्चन नंबर 16, राइट. क्वेश्चन नंबर 16. लेट अस सॉल्व 16th क्वेश्चन नाउ. हा थोडा ग्रॅव्हिटेशन रोटेशनलचा कंबाइंड क्वेश्चन आहे. एरियल वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट इज आस्क्ड. काय विचारले? एरियल वेलॉसिटी ऑफ प्लॅनेट. सी, एरियल वेलॉसिटी विचारली आहे इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. इफ अँग्युलर मोमेंटम ऑफ प्लॅनेट इज एल, देन व्हॉट इज द एरियल वेलॉसिटी? बघा, सन, प्लॅनेट. वी नो दॅट angular momentum is mvr, mass into velocity into distance. जर हा प्लॅनेट इथून इथे जात असेल तर तो एवढा एरिया कव्हर करतो ना, तर एरियल वेलॉसिटी काय असते? एरियल वेलॉसिटी असते बेसिकली कितीच्या रेटने तो एरिया ट्रेस करतोय पर युनिट टाइम. सिंपल, रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. हा जो एरिया आहे ना रे, हा एरिया किती असतो? नीट बघा, हा ट्रायंगल जर का मी अज्युम केला, साधा मी एक लॉजिकली सॉल्व करतोय हा, आणि त्याला एक अजून एक अप्रोच असणार आहे. साधा लॉजिकली सॉल्व करू आपण. हा ट्रायंगल काय असेल रे? हा असेल हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस, हे बेस काय असेल? हे बेस डिस्टन्स असेल ना, स्पीड इंटू टाईम असेल. व्ही टी, हाफ व्ही टी बेस, हा बेस झाला, इंटू हाईट, हाईट तर रेडियस असेल, डिस्टन्स असेल त्याचं, हाफ व्ही टी आर. हा झाला एरिया एवढा. अपॉन टाईम, टाईम गेला, व्ही आर बाय 2 राहिला ना रे. बट उत्तर एलमध्ये दिलं आहे, एलमध्ये व्ही आर मिळाला, एम राहिला आहे, सो एम मी ॲडजस्ट करून टाकतो. सो काय बनला आन्सर? L/2m बनला एरिया. कळालं का? बट ह्याला अजून एक अप्रोच असा आहे. दुसरा अप्रोच काय आहे? एरिया ऑफ सेक्टर. तुम्हाला माहिती आहे, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय असतो? हाफ आर स्क्वेअर थीटा. असं कधी ऐकलं आहे तुम्ही एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला? आणि एरियल वेलॉसिटी इज रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय येईल? ह्याचा डेरिव्हेटिव्ह येईल हाफ 2r, हाफ 2r इंटू इथे जर काही मी थांबा एक मिनटं, हा आर कॉन्स्टंट असणार आहे, आपण सर्क्युलर मोशन अज्युम करू सध्यासाठी. सो हाफ आर स्क्वेअर डी थीटा बाय डी टी. व्हॉट इज डी थीटा बाय डी टी? हाफ आर स्क्वेअर ओमेगा, करेक्ट. and if I multiply by m divide by m, so this will become moment of inertia. Moment of inertia into omega, I omega is L. You again get the same formula, L/2m. So a question important आहे, you must know how to calculate aerial velocity. Aerial velocity is basically angular momentum by twice the mass. Question number 16 so हे answer. Question number 17. Read question number 17. 17th क्वेश्चन मध्ये 2 स्पियर्स आर गिवन आणि लांब लांब प्लेस्ड आहेत ते दोन्ही स्पियर्स, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय बहुतेक त्याच्यात, बरोबर ना? बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया इज आस्क्ड. बघा सॉल्व कसा करायचा हा क्वेश्चन. क्वेश्चन काय बघा, 2 आयडेंटिकल स्पेरिकल बॉल्स ऑफ मास m, रेडियस r आर स्टक at 2 ends of a rod of length 2r. 2r लेंथच्या रॉडच्या एंडला स्टक झालं आहे. एंडला म्हणजे इथून हा पुढे चिटकवला आहे, म्हणजे हे 2r आहे आणि इथे पण रेडियस आरचा बॉल असेल. सो आर आणि मध्ये 2r. हे थोडं मी नीट नाही ड्रॉ केलं, हे खूप मोठी झालेलं आहे. ॲक्च्युली हा आर असेल, हा आर असेल तर एवढाच रॉड पाहिजे होता, बट ठीक आहे आत्ता सध्यासाठी. क्वेश्चन विचारले मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंटर, बरोबर ना? रॉडचा मास आहे का काही? तर मास ऑफ रॉडचं मास m आहे. क्वेश्चनमध्ये रॉडचा मास m आहे आणि लेंथ किती रॉडची? 2r. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम कसं काढणार? तर या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲड करायचा. या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार? तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्पियर पॅरलल ॲक्सिस थिअरमने काढावा लागेल. तो काय असतो की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्पियर अबाउट इट्स ओन ॲक्सिस इज 2/5, बिकॉज तो स्पियर आहे सॉलिड स्पियर. ओके, स्पेरिकल बॉल असं दिलं आहे, सॉलिड आहे का नाही हे चेक करावं लागेल आन्सर्स काढूनच. ठीक आहे, मी आत्ता सॉलिड आहे असं अज्युम करून सॉल्व करतो, नंतर बघू आपण. स्पेरिकल बॉल्स दिला आहे, आय गेस सॉलिडच असावा. ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2/5 आहे, माहिती आहे सगळ्यांना. तर अबाउट सेंटर येतो, तर अबाउट सेंटर काय असेल? अबाउट डायमीटर येतो. तर मी शिफ्ट कितीने करायची गरज? शिफ्ट करायची गरज आहे r + r.
हे 2r आहे ना, म्हणजे हे r असेल, हे r असेल. सो शिफ्ट h इज इक्वल टू 2r आहे. सो IO इज इक्वल टू IC प्लस mh स्क्वेअर. h स्क्वेअर इज 2r द होल स्क्वेअर, दॅट इज 4r स्क्वेअर. सो क्रॉस मल्टिप्लाय करून बघा, 20 प्लस 2 इज 22/5 mr स्क्वेअर. हा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या स्पिअरचा अबाउट सेंटर. आणि तेवढाच याचा पण असेल, सिमेट्रिकल आहे. सो या दोन स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून ॲड झाला 44/5 mr स्क्वेअर. हा स्पिअर प्लस हा स्पिअर प्लस रॉडचा तर राहीलच अजून. रॉडचा सगळ्यांना माहिती आहे ml²/12 असतो. बट लेंथ किती आहे रॉडची? लेंथ ऑफ द रॉड इज 2r. सो 2rचा स्क्वेअर इज 4r स्क्वेअर. सो mr²/3 44 mr²/5. क्रॉस मल्टिप्लाय करायची गरज आहे. 44 3 किती असतं? 44 3 132 mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर अपॉन प्लस ह्या 5 मल्टिप्लाय होईल 5 mr स्क्वेअर अपॉन 15 137 mr स्क्वेअर/15. असं काही ऑप्शन मला वाटत नाही आहे. ऑप्शन आहे असं 137/15 mr स्क्वेअर असा आन्सर आहे ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं. म्हणजे मी जे अज्युम केलं ना, हा सॉलिड स्पिअर आहे, तर ते करेक्ट अझम्पशन होतं. जर आन्सर मॅच नसतं झालं तर मला सगळा प्रोसेस परत हॉलो स्पिअरनी रिपीट करावा लागला असता, तिथे 2/3 घ्यावा लागला असता. बट फॉर्च्युनेटली मी जो अज्युम केलं ते करेक्ट निघालं. सो दॅट इज हाऊ यू सॉल्व क्वेश्चन नंबर 17. वी विल मूव टू क्वेश्चन नंबर 18 नाव. क्वेश्चन नंबर 18 क्वेश्चन असा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी इज गिवन इनिशियली ॲट रेस्ट टू प्रोड्यूस रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ 1200 जूल. अँग्युलर ॲक्सिलरेशन किती टाईमसाठी रिक्वायर्ड आहे? सिम्पल क्वेश्चन, एकदम सिम्पल क्वेश्चन. म्हणजे इथे बेसिकली फॉर्म्युला सबस्टिट्यूशन आन्सर टाईपच क्वेश्चन आहे. अंडरस्टँडिंग थोडं लागेल पण. बघा मी एक्सप्लेन करतो क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे की देर इज अ बॉडी. कशी बॉडी, कुठली बॉडी माहीत नाही, बट देर इज अ बॉडी अँड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया इज 1/5 SI युनिट्स kg मीटर स्क्वेअर. इनिशियली रेस्टला आहे. आता रेस्टला आहे, त्याला रोटेट करायचं आहे. सो त्याची कायनेटिक एनर्जी किती होईल? इनिशियल कायनेटिक एनर्जी 0 आहे, त्याची कायनेटिक एनर्जी फायनल होईल 1200 जूल. म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढेल म्हणजे ओमेगा वाढेल. सो मला माहिती आहे की चेंज इन कायनेटिक एनर्जी किती झाली. कायनेटिक एनर्जी फायनल 1200 होत असेल, दॅट इज हाफ I ओमेगा स्क्वेअर. आय कॅन फाइंड ओमेगा, किती स्पीड त्याची झाली पाहिजे. सो हे सॉल्व केलं मी तर 2 इथे मल्टिप्लाय करतो. 2400 इज I विच इज 1.5 ओमेगा स्क्वेअर. I तर 3/2 असतो, बरोबर ना, 3/2 असतो. सो इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं ना, हा 2 मल्टिप्लाय केल्यावरती तो 4800 आणि 3 खाली जाईल इज ओमेगा स्क्वेअर, दॅट इज 1600. आणि रूट घेतल्यावरती तुम्हाला कळेल अरे हा तर 40 रेडियन पर सेकंड झाला. म्हणजे आधी ओमेगा इनिशियल 0 होता, आता ओमेगा फायनल 40 झाला पाहिजे. तर हे जे ओमेगा वाढला आहे ना, तो अँग्युलर ॲक्सेलरेशन 20 रेडियन पर सेकंड स्क्वेअरनी वाढला आहे. तर किती टाईम मला हा ॲक्सेलरेशन द्यावा लागेल? तर तुम्हाला हे एक डायरेक्ट मेथड सांगतो. ॲल्फाचं मिनिंग काय असतो? ॲल्फा म्हणजे 20 रेडियन पर सेकंड एव्हरी सेकंडला त्याची स्पीड 20ने वाढणार आहे. याचा अर्थ असा असतो 20 रेडियन पर सेकंड स्क्वेअर म्हणजे काय? 20 रेडियन पर सेकंड त्याची स्पीड एव्हरी सेकंड वाढणार आहे. सो 0 होती, 1 सेकंड नंतर किती होणार? 20, 2 सेकंड नंतर 40, 3 सेकंड नंतर 60, 4 सेकंड नंतर 80. आपल्याला तर 40पर्यंतच बघायचं. किती सेकंड लागतील? 2 सेकंड लागतील ना रे. सो आन्सर 2 सेकंड आहे. हे नसेल पटलं तुम्हाला तर मी तुम्हाला अजून एक फॉर्म्युला सांगतो. dω/dt इज अल्फा. सो किती टाईम लागणार आहे दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय dω/अल्फा. ओमेगा चेंज किती झाला? 40नी चेंज झाला. अल्फा किती आहे? 20. 2 seconds. The answer is 2 seconds. The option for this question 18 is delta. Right? Question number 19. Question number 19. Have a look at question number 19. A metal coin of mass 5 gram and radius 1 centimeter is fixed to a thin stick AB and system is initially at rest. Constant torque is applied. System rotates about AB at 25 rotations per second in 5 seconds. काय विचारलंय? किती टॉर्क लागेल, राईट? टॉर्क विचारलाय. सो परत एकदा टॉर्क इज I अल्फा. काय अवघड नाही प्रश्न. हा थोडासा तुम्हाला इमॅजिन करता आलं पाहिजे. नक्की कुठला ॲक्सिसच्या अबाउट तो कॉईन फिरतोय तरच जमणार आहे क्वेश्चन सॉल्व करायला. बघा क्वेश्चनमध्ये दिलंय देर इज अ कॉईन.
कॉईन असा असतो ना गोल, म्हणजे ही एक प्रकारे डिस्क असते कॉईन म्हणजे. अँड इट इज रोटेटेड अबाउट दिस ॲक्सिस. कळते का रे? आता हा कुठला झाला? हा टँजंट इन द प्लेन झाला. आणि डिस्कसाठी टँजंट इन द प्लेनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. इट इज 1/4 + 5/4 mr². दिस इज द फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया, राईट. सो गिवनमध्ये काय आहे? मास दिला आहे, रेडियस दिला आहे, राईट. मास रेडियस दिला असेल तर आय कॅन फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया. किती येईल? 5/4 इंटू मास किती दिलं आहे? 5, रेडियस दिला आहे 1. सो आन्सर येतं 25/4 ग्रॅम सेंटीमीटर². आय विल स्टिक टू CGS बिकॉज CGSमध्ये दिलेलं. दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस कॉईन. अँड नाव इनिशियली इट इज ॲट रेस्ट. ओमेगा 0 आहे. तर ओमेगा फायनल किती झाला? तर ओमेगा फायनल झाला 25 रोटेशन्स पर सेकंड, म्हणजे 50 पाय रेडियन पर सेकंड. कळालं का रे? 1 रोटेशन इज 2 पाय. सो 25 रोटेशन इज 50 पाय. 1 रोटेशन इज 2 पाय. 25 रोटेशन इज 50 पाय. सो एवढा ओमेगा चेंज झाला. म्हणजे अल्फा किती रे? अल्फा इज dω/dt. दॅट इज 50 - 0 इज 50 पाय. किती टाईममध्ये झाला? तर 5 सेकंडमध्ये झालं आहे. 5 सेकंड. सो आन्सर आलं 10 पाय. अल्फा मिळाला. आय माहिती आहे. अल्फा आय मल्टिप्लाय केला की टॉर्क मिळेल. टॉर्क काढण्यासाठी हा CGSमध्ये नाही SI मध्ये पाहिजे. 25/4 ग्रॅमचं 10⁻³ सेंटीमीटरचं 10⁻² असतं, बट त्याचा स्क्वेअर आहे. सो 10⁻⁴ इंटू 10 पाय. आणि आता बघा सॉल्व करून. हे 10⁻⁷ आणि एक 0 गेला तर 10⁻�6. सो 25 पाय/4 असा आन्सर येत आहे. 25 पाय/4. ऑप्शन्समध्ये पायमध्ये आन्सर दिले का? नाही. आन्सर त्यांनी डेसिमलमध्ये दिलं आहे. 10⁻⁶ तर सगळीकडे आहे ऑलमोस्ट, बट हे सॉल्व करायचं. 25 पाय/4 मी तुम्हाला शिकवलं आहे हाऊ टू डील विथ दिस टाईप ऑफ थिंग्स, करेक्ट. पायनी काय करतो मी? पायनी मल्टिप्लाय डिवाइड करतो मी. असं केल्याने काय होतं आहे? π² 10 होऊन जातो रे. π² किती असतो? 10. लक्षात ठेवा. आणि 4 पाय 12.5 असतं. 4 पाय किती असतं? 12.5. 12.5 2 जा 25. सो आन्सर काय आलं? 20 × 10⁻⁶. सो आन्सर येणार आहे 2 × 10⁻⁵. असं ऑप्शन मॅच होता आहे. सी ऑप्शन. करेक्ट आन्सर इज सी फॉर दिस क्वेश्चन नंबर 19. ओके. नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. दैट इज क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 इजी क्वेश्चन है खूप. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ रॉड of length L about axis passing through L/4 from the center. तुम्हाला थोडंसं गोष्टी लर्न करायला पाहिजे CET एक्झामसाठी. हा रॉड आहे. रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर किती असतो? ml²/12. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एंड किती असतो? ml²/3. पाठ करून टाकत आहे. ml²/12 ml²/3. आणि हे पण पाठ करा. या दोघांच्या मधून जर ॲक्सिस पास झाली तर इट इज 7 ml²/48. हा असतो मोमेंट ऑफ इनर्शिया. सो रेडियस ऑफ गायरेशन किती येईल? डिवाइड बाय मास करा आणि रूट घ्या. केचा फॉर्म्युला असतो हा. सो 7/48 रूटमध्ये L असा ऑप्शन मॅच होईल. सी ऑप्शन. सो हे तुम्हाला पाठ पाहिजे. व्हॅल्यूज यू मस्ट लर्न. डिराईव्ह करता येतात, बट डेरिवेशन करण्यासाठी टाईम नसतो आपल्याकडे एवढा, राईट. क्वेश्चन नंबर 21 बघा. रीड क्वेश्चन नंबर 21. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म सेमी सर्क्युलर डिस्क. सेमी सर्क्युलर डिस्क काय? फुल डिस्क नाही आहे, अर्धेच डिस्क आहे. अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू परपेंडिक्युलर टू द प्लेन पासिंग थ्रू सेंटर. काय असेल मोमेंट ऑफ इनर्शिया? तर बघा, अर्ध्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला आहे, बट त्या डिस्कचं मास m आणि रेडियस rच आहे अजून पण. तर लक्षात ठेवा, डिस्क अर्धी असू देत, फुल असू देत, क्वार्टर असू देत, काही पण असू देत, जोपर्यंत मास m रेडियस r आहे ना, मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ mr² येणार. सो हाफ mr² आन्सर आहे. कसं काय हाफ mr² तुम्ही विचारा, तर मी सांगतो तुम्हाला मेथड. तुम्ही अजून एक डिस्क बनवा अशीच. अख्खी झाली ना डिस्क आता. तर आता या अख्ख्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? हाफ mr² असेल, बट त्याचं मास थोडीच m असेल. आता तुम्ही डिस्क डबल केली म्हणजे मास 2m असेल. हाफ मास r². हा अख्ख्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. सो अख्ख्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr² असेल. अर्धी डिस्क काढून टाकली, सो अर्ध्या डिस्कचा हाफ mr²च येणार आहे. सो अर्ध्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr², हाफ mr²च राहणार आहे. सो अख्ख्या डिस्कचा होता. एक लक्षात ठेवा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स खूप कन्फ्युजिंग वाटू शकतात तुम्हाला. मी तुम्हाला ट्रिक सांगतो याच्यात काय असतं बघा. जर क्वेश्चनमध्ये दिलं आहे की ही अख्खी डिस्क आहे, मास m, रेडियस r. Can you tell me moment of inertia? Half mr². Now if I cut it into
हाफ पार्ट, तर मोमेंट ऑफ इनर्शिया विल बिकम हाफ. कट केल्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ होतो जर आधीचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला असेल तर, कारण की कट केल्यावरती ह्या डिस्कचं मास हाफ झालं ना रे. बट जर क्वेश्चनमध्येच दिलं आहे की डिस्क अर्धीच आहे बट त्याचा मास एम आहे, त्याचा मास m/2 नाही, त्याचा मास m दिला आहे, रेडियस r दिला आहे, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया हाच राहणार. सो जर आधी अख्खी डिस्क देऊन मास देऊन नंतर कट केलं तर हाफ करायचं, बट देतानाच जर काही अख्खा मास दिला अर्ध्या डिस्कचा तर तुम्ही यू कॅन स्टिक टू द मेन फॉर्म्युला हाफ mr². ऑप्शन इज सी फॉर क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 22 CET मध्ये विचारलंय ॲज वेल एज JEE मेन्समध्ये आलाय. क्वेश्चन बघा काय आहे. अ सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस, सर्क्युलर डिस्क x of radius r is made up of iron plate and thickness is t. There is another disk of radius 4r made up of iron plate again but thickness is 1/4. Then what is the relation between x and y? x आणि y मध्ये काय रिलेशन आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ix आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क iy मध्ये व्हॉट इज द रिलेशन? या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला फॉर्म्युला वापरून डेन्सिटीमध्ये कन्वर्ट करता आले पाहिजे. या टाईपचे क्वेश्चन डेन्सिटी रिलेटेड असतात. बघा हा क्वेश्चन नंबर 22 आहे, राईट. फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज व्हॉट? हाफ mr². बट या क्वेश्चनमध्ये थिकनेस इज मेन्शन्ड, डिस्कची थिकनेस मेन्शन्ड आहे. सो थिकनेस मेन्शन्ड असेल तर मासला मी कसं रिप्लेस करू शकतो? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आणि व्हॉल्यूम काय असतो? व्हॉल्यूम असतो बेस एरिया πr² इंटू थिकनेस टी. सो πr² टी व्हॉल्यूम डेन्सिटी इंटू r² आहेच बाहेरचं. सो टोटल फॉर्म्युला काय होतो? हाफ पाय रो टी r⁴. आता जर आयनची डिस्क बनवली दुसरी मी तर हाफच राहणार, पायच राहणार, डेन्सिटी पण सेम राहणार. सो थिकनेस आणि रेडियसमध्येच झोल राहणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y विल बी थिकनेस ऑफ x अपॉन थिकनेस ऑफ y. डायरेक्ट प्रपोर्शन आहे. रेडियस ऑफ x अपॉन रेडियस ऑफ y होल⁴. व्हॉट इज थिकनेस ऑफ x? ते म्हणतात थिकनेस ऑफ x t आहे आणि थिकनेस दुसऱ्याची t/4 आहे. पहिल्याचं रेडियस r आहे, दुसऱ्याचं रेडियस 4r आहे (4). हे सॉल्व करून बघा आन्सर काय येईल. टी गेला 4 वरती गेला, r गेला 1/4 इज 4/4. बरोबर ना. 1/4 इज 1/4. एक 4 गेला तर 4/3 राहतं, 1/64 राहतो, 4/364 असतो. सो x अपॉन iy इज 1/64. क्रॉस मल्टिप्लाय केलं ना तर iy इंटू 1 इज 64 ix. असं कुठलं ऑप्शन असेल तर तो करेक्ट आहे. ऑप्शन इज डेल्टा. 22nd आन्सर इज डेल्टा. क्वेश्चन नंबर 23. बघा खूप चांगला क्वेश्चन आहे. क्वेश्चन थिअरॉटिकल आहे, सो जास्त काही त्याच्यात नाही आहे, बट क्वेश्चनमध्ये एक इम्पॉर्टंट वर्ड आहे. आपण शिकलो आहे की सॉलिड स्पियर, रिंग, हॉलोस्पियर आणि डिस्क हे सगळे सोडले खाली तर सगळ्यात पहिला कोण पोचतो? सॉलिड स्पियर पोचतो. बट ते तेव्हाच व्हॅलिड असतं जर ते रोल होणार असतील तर. बट जर सगळे सटकणार असतील, स्लाईड होणार असतील, त्या केसमध्ये ते सगळे सेम टाईम नंतर पोचतात, त्यांच्यावरती सेम ॲक्सेलरेशन ॲक्ट होतं. सो इथे विचारलं आहे द मॅक्सिमम ॲक्सेलरेशन डाऊन द प्लेन इज फॉर. कोणासाठी मॅक्सिमम ॲक्सेलरेशन? ब्रॅकेटमध्ये दिले नो रोलिंग म्हणजे स्लायडिंग. स्लायडिंगसाठी सगळ्यांसाठी सेम ॲक्सेलरेशन असतं. सो आन्सर काय येणार आहे? ऑल ऑफ दीज सेम फॉर ऑल. ऑप्शन फॉर 23 इज डेल्टा. क्वेश्चन नंबर 24. 24th क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो की रेफर क्वेश्चन नंबर 22nd क्वेश्चन आणि 24th सेमच आहेत ॲक्च्युली. CETमध्ये घेण्यात आला आहे तो क्वेश्चन. CETमध्ये त्यांनी सिम्पली रिलेशन नव्हतं विचारलं, एवढंच विचारलं की बाबा पहिला मोठा का दुसरा मोठा, तर ऑब्व्हियसली दुसरा मोठा. सो IB ग्रेटर दॅन IA असंच आन्सर येणार आहे. तुम्ही हा क्वेश्चन 24th आणि 22nd कम्पेअर करा, सेम क्वेश्चन आहे. फक्त CETमध्ये त्यांनी गोष्ट सोपी करून टाकली की तुम्हाला रेशो नाही विचारलं, एवढंच विचारलं कोण मोठा आहे कोण छोटा आहे, दॅट्स इट. ओके. सो 24th असा करायचा आहे. 25th बघा आता. 25th क्वेश्चन. काय क्वेश्चन? रिंग अँड अ डिस्क रोल्स ऑन surface without slipping with same velocity. If both have same mass and total kinetic energy of ring is 4, then what is total kinetic energy of disk? बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1 + k²/r² इंटू ½ mv². करेक्ट. तर रिंगसाठी ke फॉर रिंग काय असेल रे? रिंगसाठी 1 + k²/r² काय असेल? 1 + 1 k²/r². रिंगसाठी 1 असतो, डिस्कसाठी हाफ असतो, लक्षात ठेवा. सो k²/r² रिंगसाठी 1 असतो म्हणजे तर 1 + 1 2 येईल. 2 इंटू
2 इंटू हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे एम व्ही स्क्वेअर. त्यांनी सांगितलं आहे रिंगची कायनेटिक एनर्जी 4 जूल आहे, म्हणजे आपल्याला इनडायरेक्टली मिळून गेलं की बाबा चला एम व्ही स्क्वेअर इज 4 जूल. आता विचारले व्हॉट इज कायनेटिक एनर्जी ऑफ डिस्क. तर डिस्कची काय असेल 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, सो 1 प्लस हाफ इंटू हाफ एम व्ही स्क्वेअर. हे सॉल्व केलं तर 1 प्लस हाफ इज 3/2 इंटू हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे 3/4 एम व्ही स्क्वेअर. एम व्ही स्क्वेअर ऑलरेडी काढले आपण 4 जूल, टाका इथे 4 जूल, 4 गेला, आन्सर आलं 3 जूल. ह्याचा अर्थ आन्सर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ डिस्क इज 3 जूल. ऑप्शन इज ए. क्वेश्चन नंबर 25 चा आन्सर इज ए. 26th क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 26 CET ला आलेला क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे बघा. अ स्पियर इज रोलिंग. एक स्पियर रोल होतोय आणि तो रोल होत होत जाऊन धडकला एका स्प्रिंगला, तर स्प्रिंग किती कॉम्प्रेस होणार असा क्वेश्चन आहे. फाइंड द कॉम्प्रेशन इन द स्प्रिंग, राईट. द सॉलिड स्पियर इज रोलिंग. नाउ इफ द सॉलिड स्पियर इज रोलिंग, इट्स रोलिंग कायनेटिक एनर्जी इज 1 plus k square by r square into half mv square. This whole rolling kinetic energy will compress the spring, so it will basically convert into half kx square. विचारला आहे x. हे तुम्हाला समजलं पाहिजे की तो जाऊन धडकला तर तो कॉम्प्रेस करतोय स्प्रिंगला. इफ इट कोलाइड्स विथ द फ्री एंड ऑफ आयडियल स्प्रिंग देन मॅक्सिमम कॉम्प्रेशन प्रोड्यूस्ड इज. दिलं आहे तुम्हाला केची व्हॅल्यू, स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू 36 दिली आहे. का 36 दिली ते पण सांगतो. 1 plus k square by r square. तर पहिलं तर कुठला ऑब्जेक्ट आहे, हा आहे सॉलिड स्पियर. के स्क्वेअर बाय स्क्वेअर 2/5 असतो, बरोबर. हाफ एम मास किती आहे 2, व्ही स्क्वेअर किती आहे, स्पीड 6 आहे, 6 स्क्वेअर इज 36. बघा मुद्दामून दिलेला 36 तुम्हाला की तो 36 या 36 बरोबर काय होणार आहे, कॅन्सल होईल. हाफ हाफ पण गेला म्हणजे एक्स स्क्वेअर काय राहिला आपल्याकडे, एक्स स्क्वेअर राहिला 5 + 2 7 × 2 14/5 आणि याला डिवाइड केलं तर 2.8 इज एक्स स्क्वेअर. रूट घेतला तर रूट 2.8. सॉल्व करण्यासाठी लॉग टेबल गरज नको पडावी म्हणून तुम्हाला रूटमध्ये आन्सर्स दिलेत. आन्सर इज बीटा रूट ऑफ 2.8. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 एक फ्रेम आहे, स्क्वेअर फ्रेम. एक स्क्वेअर फ्रेम आहे, नाव त्याला आहे ABCD. लेंथ L, प्रत्येक साईडचा मास M, बरोबर. विचारलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. इफ एक्स ॲक्सिस इज AD. समजा आपण काहीतरी घेऊ ABCD. AD एक्स ॲक्सिस आहे तर ह्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय, सिम्पल आहे. तर ह्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/3 अबाउट एंड प्लस ह्याचा तर 0 असेल ना, ह्याचा किती असेल ml²/3 अबाउट एंड फिरणार आहे तो असा. आणि याचा काय असेल रे, तर ह्याचा पॅरलल ॲक्सिसनी सॉल्व करायला लागेल ना, पण ह्याचा अबाउट दिस ॲक्सिस तर 0 असतो. सो इथे फक्त शिफ्टचा फॉर्म्युला वापरावा लागेल प्लस mh², hच L आहे. सो ml²/3 ml²/3 या दोन रॉडचे मोमेंट ऑफ इनर्शियास ह्याचा 0. तसं ह्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस 0च आहे, बट शिफ्ट ऑफ ॲक्सिसने mh² जागी ml² आलं. सो 2 ml²/3 + ml²/3. इथे पण 3 करून टाकतो मी. सो 3 + 1 + 1 इज 5 ml²/3. असं ऑप्शन मॅच होणारा ऑप्शन आहे ए. 27चं ए. 27चा ए आन्सर आहे. 28 क्वेश्चन नंबर बघा, CET 2014 मध्ये विचारलेला क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन्स बिलकुल टफ नाही आहेत रे, तुम्हाला फक्त अप्रोच कळायला पाहिजे, हाऊ टू अप्रोच दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स. 28th क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन रॉड. एक एकदम थिन रॉड आहे. अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड इज आय. जे आपल्याला माहिती असतं ml²/3 असतं, बरोबर, त्याला आय म्हटले त्यांनी. आता सेम रॉड इज बेंट इन फॉर्म ऑफ अ रिंग. याच रॉडला रिंगच्या फॉर्ममध्ये बेंट केलं तर लेंथ आता कशात यूज होईल, सर्कम्फरन्समध्ये यूज होईल. सो त्याचा रेडियस काय असेल L/2π असेल, बरोबर. आणि आता सांगितलं ह्या रॉडला रिंगमध्ये बेंड केल्यावरती द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. सांगू शकता कोणी मला व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट डायमीटर. इट इज हाफ mr², बरोबर ना. ह्याला त्यांनी I1 म्हटलं आहे. तर हाफ mr² मध्ये आरची व्हॅल्यू टाकली मी तर हाफ m L²/4π² झाला तो, म्हणजे ml²/8π² झाला I1. आणि तुम्हाला विचारलं आहे रेशो ऑफ I/I1 करा ना डिवाइड. ml²/3 अपॉन ml²/8π²
ml² गेला, 8π² गेला वर. ऑप्शन इज बीटा. क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 29. परत एकदा CET मध्ये आलेला क्वेश्चन, बट क्वेश्चन खूप सिंपल. काय क्वेश्चन आहे बघा. द क्वेश्चन इज देर इज अ रॉड. There is a rod of length L, density D, area of cross section A, and it is rotating about axis passing through center. Axis passing through center. What is kinetic energy of rotation? Kinetic energy rotation is half I omega square. Half moment of inertia काय असतो? ml²/12 omega square. हाफ ml²/12 ओमेगा स्क्वेअर. आणि मास जो असतो ना, मास तो काय असतो? हा बघा खाली तो 24 झाला आहे, ऑलरेडी 24 झाला आहे. आणि मास काय असतो? व्हॉल्यूम विच इज एरिया इंटू लेंथ. व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी जी डी दिली आहे इंटू L² ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज. सो हे नीट सॉल्व केल्यावरती काय येतं? ADL³ ओमेगा स्क्वेअर अपॉन 24 वाला ऑप्शन आहे बीटा. सो 29th आन्सर इज बीटा. आणि लास्ट क्वेश्चन राहतो, दॅट इज क्वेश्चन नंबर 30. हा थोडासा लॉजिकल क्वेश्चन होता. लास्ट क्वेश्चन CET मध्ये विचारला आहे माझ्यामध्ये, 2008 CET ला. क्वेश्चन असा आहे, 2 discs of same mass rotate about same axis. Their densities are ρ1 and ρ2. The relation between I1 and I2 is what? Moment of inertia of a disc is half mr². Correct? They have same masses. त्यांचे मास सेम आहेत, बट त्यांचे डेन्सिटीज वेगळ्या आहेत. आणि डेन्सिटी असं म्हटलं आहे की ρ1ची डेन्सिटी जास्त आहे, ρ2ची डेन्सिटी कमी आहे. बरोबर ना? सो ज्या ऑब्जेक्टची डेन्सिटी कमी आहे ना, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जास्त झालं आहे मासचं. कारण की जेवढी डेन्सिटी कमी, डेन्सिटी काय असतं? मास बाय व्हॉल्यूम. आता मास तर दोन्ही डिस्कचा सेम आहे. सिन्स डेन्सिटी ज्याची कमी असेल त्याचा व्हॉल्यूम मोठा असेल, म्हणजे ती डिस्क दिसायला मोठी असेल. सो फॉर्म्युलामध्ये त्याचा रेडियस मोठा असेल. सो स्मॉलर डेन्सिटीवाला जो कोणी आहे त्याचा रेडियस मोठा आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मोठा आहे. सो ऑब्वियस चॉईस फॉर दिस क्वेश्चन इज आन्सर ए. स्मॉलर डेन्सिटी मोर द रेडियस सिन्स मास इज सेम. मास सेम दिलं आहे क्वेश्चनमध्ये, पहिलंच स्टेटमेंट आहे. सो याचा आन्सर येईल ए. सो क्वेश्चन नंबर 30चा आन्सर आहे ए. अँड दीज वर ऑल 30 क्वेश्चन्स डिटेलमध्ये मी तुम्हाला सॉल्व करून दिले. ओके. सो नेक्स्ट जो आहे तो आहे ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लिया आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ते तुम्ही सॉल्व करा आणि मी सगळे क्वेश्चन्स त्याचे पण सॉल्व करून पोस्ट करेन. राईट. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ.